दरम्यान या युद्धविरामावरती ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया। तर अमेरिकेचे जे ध्येय होतं रेजिम चेंज करणं ते झालेलं नाही आहे, न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं ते झालेलं नाही आहे, गल्फ ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे उघडणं हे पूर्णपणे झालेलं नाही आहे। पण आता अमेरिका थकल्यामुळे म्हणा किंवा वेपन्स कमी झाल्यामुळे म्हणा किंवा जागतिक दबावामुळे म्हणा किंवा अमेरिकेमध्ये होणारे जे मिड टर्म इलेक्शन्स आहे त्याच्यामुळे म्हणा अमेरिका आता सीज फायरला त्यांनी ॲग्री केलेलं आहे। जोपर्यंत इराण आहे, इराणलासुद्धा संधी पाहिजे होती की युद्ध थांबवायचं, कारण त्यांच्याकडे असलेली शस्त्र किंवा ॲम्युनिशन हे कमी झालेलं होतं। 80-90% त्यांची ताकद कमी झाली असावी असं विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आता त्यांना हा जो एक ब्रीदर मिळेल, त्यांना मध्ये जो ब्रेक मिळेल, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे युद्धात नुकसान झालेलं आहे तर ड्रोन्सची मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा तयार करणं किंवा क्षेपणास्त्र तयार करणं अशा प्रकारे ते कामगिरी करतील। आणि जे इराणचं रिकन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती त्यांचं फारसं असं लक्ष असेल असं सध्या तरी काही वाटत नाही। ते उलटी युद्धाला जर युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्याकरता इफेक्टिव्हली युद्ध कसं लढायचं याच्यावरती ते जास्त फोकस करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।